नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेची आपल्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप आतुरता आहे. कारण गुरुपौर्णिमेला आपण आपल्या महाराजांना गुरुपद देत असतो. आता बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रामध्ये, मठामध्ये तसेच मंदिरामध्ये जाऊन भरपूर जण गुरुपद देतात. पण असे पण भरपूर जण आहेत की त्यांना घरामध्ये मंदिरामध्ये, केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही. गर्दी खूप असते, लहान मुलं वगैरे असतात. तर त्यांना केंद्रामध्ये, मठामध्ये इतका वेळ थांबून गुरुपद घेण्यासाठी म्हणजे लाईन पण भरपूर मोठ्या-मोठ्या लाईनी लागलेल्या असतात. तर त्या लाईनीमध्ये वेळ म्हणजे घालवणं किंवा त्यांच्याकडे वेळच नसतो. कारण घरामध्ये कामं वगैरे असतात, लहान मुलं असतात, मोठी फॅमिली आहे, घरामध्ये जाणं शक्य होत नाही घरामधून बाहेर. तर अशा वेळेस घरच्या घरी गुरुपद कसं द्यावं याबद्दल आज सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. त्याचबरोबर घरच्या घरी आपल्या महाराजांची पूजा मांडणी कशी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी, त्याचबरोबर अभिषेक कसा करावा, कशा पद्धतीने महाराजांना घरच्या घरी गुरुपद द्यावं याबद्दल आज संपूर्ण तुमच्यासोबत माहिती शेअर केली आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर चला, गुरुपद घेताना सगळ्यात अगोदर जर लागणारं महत्वाचं जे साहित्य आहे, तर ते साहित्य काय काय आहे हे अगोदर पाहूया. तर इथं बघू शकता, इथं अभिषेक करण्यासाठी मी दूध घेतलं आहे. आता तुम्ही पंचामृत पण घेऊ शकता आणि मी गुरुपौर्णिमे दिवशी पंचामृतच घेणार आहे. पण आवर्जून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पंचामृतानेच अभिषेक करायचा आहे. तर इथं मी पंचामृत घेतलं आहे, म्हणजेच की दूध घेतलं आहे. त्यानंतर इथं बघा पाणी आहे, इथं अभिषेक करण्यासाठी पाणी. त्यानंतर 2 तुपाचे दिवे आहेत आणि इथं गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे. महाराजांसाठी केळी घेतली आहे प्रसादासाठी, म्हणजे नैवेद्यासाठी. त्यानंतर गुरुपद घेण्यासाठी आपल्याला इथं नारळ लागणार आहे, तर तो नारळ घेतला आहे. अष्टगंध घेतला आहे, म्हणजे महाराजांना हा जो म्हणजे चंदनाचा जो अष्टगंध आहे, तर हा केंद्रामध्येच भेटतो, तर तो घेतला आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता घेतल्या आहेत. इथं बघा, गणपती बाप्पांना आपल्याला पूजा करताना पानं लागणार आहेत, तर इथं विड्याची पानं, इथं फुलं घेतली आहेत आणि इथं आपल्याला गुरुपद घेण्यासाठी गुलाबाचं फूल लागणार आहे, तर ते गुलाबाचं फूल देखील इथं घेतलं आहे मी. आणि हे सगळं साहित्य तुम्ही एक वेळेस नीट म्हणजे बघून घ्या आणि नंतर मग ही तयारी अगोदरच करून घ्यायची आहे. धूप घेतला आहे आपण इथं. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं काही साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर इथं बघा, महाराजांसाठी मी अत्तर देखील घेतलं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य आपल्याला अगोदर घ्यायचं आहे आणि मग नंतर पूजेला बसायचं आहे, जेणेकरून आपल्याला घाई होणार नाही आणि उठायला पण सारखं उठता पण येत नाही. त्यामुळे ना, पूजेच्या अगोदर सगळं साहित्य असं व्यवस्थित घ्यायचं आणि त्यानंतरच पूजेसाठी बसायचं. तर चला, आता मी तुम्हाला महाराजांचा अभिषेक कसा करायचा याबद्दल थोडक्यात दाखवते. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथं मी दिव्याची पूजा करून घेतली आहे आणि इथं मी ताम्हण ठेवलं आहे, जे की आपल्याला अभिषेकासाठी लागणार आहे. तर इथं ताम्हण ठेवलं आहे आणि इथं दिवा जो आहे तो सकाळीच प्रज्वलित करून घेतला आहे, तर तो दिवा आहे. आता दिव्याची पण मी व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आहे. त्यानंतर फूल अर्पण केलं आहे आणि आता अभिषेक करून घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा. गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं असतं, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करून जरी अभिषेक केला तरी चालेल. ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः. अशा पद्धतीने आपल्याला 11 वेळेस ओम गण गणपतीये नमः म्हणून पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः. अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर आणखीन पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः. अशा पद्धतीने एकदम असं स्वच्छ मूर्ती जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि अभिषेक आपल्याला ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करून तर करायचं, नाही तर मग तुम्हाला अथर्व शीर्षम जर पाठ असेल तर तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करून तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आता गणपती बाप्पांचा अभिषेक झाला आहे, तर आता मी मूर्ती स्वच्छ करून घेते. म्हणजे हे जे ताम्हण आहे तर हे पण मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण मी स्वच्छ करून घेतली आहे. आता आपल्याला इथं गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. म्हणजे महाराजांच्या उजव्या साईडला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या डाव्या साईडला. आणि मग त्यानंतर आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे, म्हणजेच की आपल्या महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता चला, सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची स्थापना करून बघू शकता. इथं मी अगोदर पानं ठेवली आहेत. 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावर आपल्याला थोड्याशा हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायचं आहे. ओम गण गणपतीये नमः. अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचा
मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना इथे करून घ्यायची आहे. तर बघू शकता किती छान वाटत आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. आता लाल फूल जे आहे तर ते लाल फूल जास्वंदाचं तुम्ही अर्पण करू शकता. मी इथं गुलाबाचं फूल अर्पण केलं आहे गणपती बाप्पांना. लाल फूल सध्या नाही आहे म्हणून मी गणपती बाप्पांना गुलाबाचं फूल अर्पण केलं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गंध लावायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, श्रीमन महागणाधिपते नमः, विलेपनार्थे चंदम समर्पयामी असं जरी म्हणलं तरी चालतं. श्रीमन महागणाधिपते नमः अक्षराम समर्पयामी असं म्हणलं तरी चालेल. हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असं देखील तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर बघा गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. इथं दुर्वा भेटल्या तर अतिउत्तम. तुम्ही दुर्वा जे आहेत तर त्या दुर्वा देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. अशा पद्धतीने बघा मी इथं गुलाबाचे फुलं आहेत छोटे छोटे तर ते गणपती बाप्पांना अर्पण केले आहे. आता त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या महाराजांची सेवा करायची आहे. आणि आपल्याला महाराजांचा अभिषेक करताना देखील पहिल्यांदा या तामणामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर महाराजांची मूर्ती त्यावर ठेवायची आहे. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी अक्षता ठेवूया आणि मग त्यानंतर आपल्याला महाराजांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने मग आपल्याला अभिषेकाची सेवा जी आहे तर ती सुरू करायची आहे. आता अभिषेक करताना सगळ्यात पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्षणचं पठण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला 16 वेळेस पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 16 वेळेस श्री सूक्तमचं देखील पठण करायचं आहे. आणि हे सगळं पठण करताना आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला पहिल्यांदा गणपती खरं तर ही सेवा जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्तवन पठण करूनच या सेवेला सुरुवात करायची आहे. ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्तवन म्हणूनच सेवेला सुरुवात करायची आहे. तर इथं बघू शकता इथं मी महाराजांना अगोदर पाण्याने अभिषेक करून घेते. तर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, पहिल्यांदा तर अथर्व शीर्षण म्हणायचंच आहे पण त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्तम, श्री सूक्तम म्हणायचं आहे. आता 16 वेळेस जर पठण करणं नाही शक्य तर तुम्ही एक वेळेस म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला बघा इथं पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आता पंचामृताने अभिषेक का करावा तर बघा महाराजांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पंचामृतानेच अभिषेक करतात आणि त्यानंतर ते पंचामृताचं जे तीर्थ आहे तर ते तीर्थानंतर आपल्याला प्राशन करायचं असतं गुरुपद घेताना. म्हणून हे जे तीर्थ आहे तर हे तीर्थ आपल्याला वेस्ट करायचं नाही म्हणजे टाकून वगैरे द्यायचं नाही. हे तीर्थ आपल्याला जपून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येकाने घरातले जर तुमच्या प्रत्येकजण जर गुरुपद घेत असतील तर तुम्ही ते तीर्थ जे आहे तर ते त्यांना प्राशन करण्यासाठी ठेवायचं असतं. म्हणून हे तीर्थ जे आहे ते एकदम पवित्र तीर्थ मानलं गेलं आहे. अशा पद्धतीने बघा आता महाराजांच्या मूर्तीवर देखील आपण अगोदर दुधाने अभिषेक पाण्याने केला, त्यानंतर पंचामृताने केला आणि आता आणखीन एकदा पाण्याने करायचा. इथं तुम्ही चंदनाने जरी केला, चंदनाचं पाणी म्हणजे अष्टगंध वगैरे असतो तर त्या पाण्याने देखील अभिषेक केला तरी चालेल, हळदीच्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि ज्यांना शक्य नाही, ज्यांच्याकडे पोथी नाही किंवा वाचायला येत नाही अशांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून देखील अभिषेक करू शकता. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आता मूर्ती देखील स्वच्छ करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता ही मूर्ती आहे आपल्या महाराजांची ती देखील मी स्वच्छ करून घेते.
तर इथं बघू शकता मी महाराजांचा फोटो पण ठेवला आहे. आता फोटो ज्यांच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, अशांनी फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग फोटोच्या समोर बसून, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करून घ्या आणि त्यानंतर फोटोच्या समोर बसून तुम्हाला 1 वेळा अथर्व शीर्षम आणि 16 वेळेस पुरुष सूक्तम आणि 16 वेळेस स्त्री सूक्तमचं पठण करायचं आहे, फोटो जरी असेल तरी. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर बघा पवमान सूक्त जे आहे तर ते देखील 1 ते 9 श्लोकी जो आहे, म्हणजे 1 ते 9 ओवीपर्यंतच आपल्याला पठण करायचं आहे. तर पवमान सूक्तचं देखील अभिषेक करताना आपल्याला पठण करायचं आहे. अशा पद्धतीने अभिषेकाची आपल्याला सेवा करायची आहे. आता इथं बघू शकता मी महाराजांची फोटो आहे तर ती पण मांडून घेतली आहे. आणि त्यानंतर इथं समोर छोटासा चौरंग आहे आणि यावर आता महाराजांची मूर्ती जी आहे तर ती ठेवते, म्हणजे स्थापन करून घेते महाराजांची. पण अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. बघू शकता. आता सगळ्यात अगोदर महाराजांना अत्तर लावून घ्यायचं आहे. आणि महाराजांना अत्तर लावताना तुम्ही कापसाने लावू शकता किंवा असं एखादं फूल घ्यायचं आहे आणि फुलाला आपल्याला अत्तर लावायचं आहे. आणि त्यानंतर ते फूल जे आहे तर त्या फुलाने महाराजांना असं अत्तर लावायचं बघू शकता. आणि ही सगळी सेवा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत ही सगळी सेवा करायची आहे. त्यानंतर इथं बघा महाराजांना वस्त्र अर्पण करायचं आहे. आता वस्त्र असेल अर्पण करा, नसेल तर चालेल, असेल तर तुम्ही आवर्जून महाराजांना वस्त्र अर्पण करा. अशी छोटीशी जर तुमच्याकडे माळ वगैरे असेल तर ते महाराजांना इथं अर्पण करा. त्यानंतर बघा महाराजांना देखील अष्टगंध लावायचा आहे. आता ही सगळी सेवा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर महाराजांना पण आपल्याला अक्षता अर्पण करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ. आता हा टोप आहे माझ्याकडे, असेल तर तुम्ही घाला, नसेल तर चालेल. अशा पद्धतीने महाराजांना टोप वगैरे घालून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर महाराजांना फूल अर्पण करायचं आहे. आता इथं मी झेंडूचं म्हणजे हे पिवळ्या रंगाचं फूल आहे तर ते अर्पण करत आहे. तुमच्याकडे जे फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. इथं समोर ठेवते मी, जेणेकरून महाराजांचं मूर्ती जी आहे ती व्यवस्थित दिसेल महाराज आपले. तर ही सगळी सेवा करताना मात्र आवर्जून आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघू शकता मी अशा पद्धतीने महाराजांना इथं फूल पण अर्पण केले आहेत. आता फोटोला पण आपल्याला फूल वगैरे अर्पण करा. फोटोला पण मी अशा पद्धतीने फूल अर्पण केलं आहे. मोठा जर फोटो असेल तर तुम्ही मोठ्या फोटोला, महाराजांच्या मोठ्या फोटोला तुम्हाला हार अर्पण करायचा आहे. फुलांचे जे हार भेटतात तर ते तुम्ही महाराजांच्या फोटोला अर्पण करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पूजा झाल्यानंतर मग आपल्याला धूप आणि दीप ओवाळून घ्यायचा. तर इथं बघू शकता इथं धूप घेतला आहे तर धूप देखील आपल्याला ओवाळायचं आहे. गणपती बाप्पांना पण ओवाळून घ्यायचं आहे धूप दीप. अशा पद्धतीने आपल्याला धूप ओवाळताना देखील आपल्याला ओम गण गणपती महा म्हणायचं आहे. महाराजांच्या मूर्तीला ओवाळताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप करायचा आहे. आणि या पद्धतीने आपल्याला धूप ओवाळल्यानंतर दीप पण ओवाळून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी दीप पण ओवाळून घेते गणपती बाप्पांना पण. श्रीमन महागणाधिपतीन महादीपम दर्शयामी असं म्हणायचं किंवा ओम गण गणपतीन महा. त्यानंतर महाराजांना पण श्री स्वामी समर्थ महाराज मी तुम्हाला दीप ओवाळत आहे अशा पद्धतीने म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे. आता इथं दिवा जो आहे तर तो ठेवण्यासाठी इथं मी पानाचं आसन घेत आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला दीप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने इथं मी हा दुसरा पण आहे तर हा पण या ठिकाणी ठेवते मी. आणि त्यानंतर मग आरतीला आपल्याला हाच दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला आरती करायची आहे. अशा पद्धतीने ही सगळी सेवा आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतच करायची. तर इथं बघा तुम्ही, इथं मी प्रसादामध्ये केळी घेतली आहे तर ही केळी पण इथं समोरच्या साईडनं ठेवते किंवा इथं या साईडनं ठेवलं तरी चालेल. इथं बघा. त्यानंतर केळीवर पण आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करून महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर इथं बघा पाणी आहे, पाण्याने भरलेला पेला जो आहे तो देखील या ठिकाणी ठेवते मी. अशा पद्धतीने ही सगळी सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की गुरुपद कसं घ्यायचं. तर बघू शकता आता फक्त आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. तर गुरुपद देण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे, जे की तुम्हाला सर्वांना मी अगोदर पण सांगितलं आहे की अगोदर नारळ लागणार आहे.
त्यानंतर आपल्याला गुलाबाचं फूल लागणार आहे. आता गुलाबाचं फूल जर नसेल तर साधं फूल घेतलं तरी चालेल, पण केंद्रात जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला गुलाबाचं फूल आणि नारळ भेटून जाईल, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. पण घरच्या घरी जेव्हा आपण गुरुपद देतो त्यावेळेस मात्र आपल्याला नारळ आणि गुलाबाचं फूल आवर्जून लागणार आहे. त्यामुळे टेन्शन न घेता तुम्ही नारळ आणि गुलाबाचं फूल बाजारातून विकत आणावं आणि त्यानंतर मग गुरुपद द्यावं. तर इथं बघू शकता नारळाचा जो हा शेंडा आहे, आता शेंडा म्हणजे जेव्हा आपण असं कळस करतो त्यावेळेस आपण कळसाला असा नारळ ठेवतो, तर हा शेंड्याचा भाग जो आहे तो महाराजांकडे करायचा आहे आणि फुलाचं देठ जे आहे ते महाराजांकडे करून अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे का तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दिसते. हां, अशा पद्धतीने हे बघा आपल्याला महाराजांना गुरुपद देताना नारळ धरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुपद देताना आपल्याला आपल्या महाराजांना एक प्रार्थना करायची आहे आणि एका मंत्राचं पठण देखील करायचं आहे. हे बघा दोन्ही हाताने आपल्याला नारळ पकडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे, गुरुपद देताना म्हणायचं आहे, हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू, परम गुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा. आपण माझे माता पिता, बंधू सखा, मित्र सर्व काही आहात. तर तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करा आणि माझे गुरुपद स्वीकारा. अशा पद्धतीने आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे गुरुपद स्वीकारा म्हणून आपल्याला हा नारळ जो आहे तो महाराजांच्या समोर किंवा असा साईडला ठेवला तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ जो आहे तो महाराजांच्या साईडला किंवा समोरच्या साईडने ठेवला तरी चालेल, असं ठेवायचं आहे आणि आपल्या महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. आणि त्यानंतर जे तीर्थ आहे, आपण जे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे तीर्थ आपल्याला उजव्या हातामध्ये म्हणजे आपल्याला डाव्या हातानं उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे धरून म्हणजे तीर्थ ज्या हातात आहे तर तो हात आपल्याला असा धरून मग त्यानंतर आपल्याला असं म्हणायचं आहे, म्हणजे एक मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला उच्चारायचा आहे. तीर्थ प्राशन करतानाचा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही पाठ करावा किंवा म्हणावा त्या ठिकाणचा बघून. अशा पद्धतीने आपल्याला हे तीर्थ हातामध्ये घेऊन त्यानंतर म्हणायचं आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरू श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धार्याम्यहम शिरसा धार्याम्यहम म्हणून हे तीर्थ जे आहे ते आपल्याला प्राशन करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी सेवा महाराजांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुपद देताना करायची आहे. आता हे तीर्थ जे आहे ते मी प्राशन करते. तर हे सगळं आपल्याला तीर्थ वगैरे प्राशन केल्यानंतर मग महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आता आरती तुम्हाला ज्या आरत्या येतील त्या आरत्या तुम्ही कराव्यात. आता इथं बघू शकता, इथं आरती अगोदर करून घ्यायची आहे. आपल्याला ज्या आरत्या येतात त्या आरत्या आपण करून घ्यायच्या आहेत. आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये जी आरती आहे, जय जय सद्गुरू स्वामी समर्था, तर ती आरती करायची आहे. अगोदर गणपती बाप्पांची करा आरती, ओवाळू श्री गणपती ओंकारा, ती आरती करा आणि त्यानंतर मग जय जय सद्गुरू स्वामी समर्था आरती करू गुरुवर या रे म्हणा, दत्त महाराजांची आरती म्हणा, अशा पद्धतीने कुलदेवीची आरती म्हणा, अशा पद्धतीने सर्व आरत्या आपल्याला म्हणून मग त्यानंतर आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. इथं घंटा ठेवा, शंख असेल शंख ठेवा. आता घंटा जो आहे तो पाठीमागे आहे, तुम्हाला दिसत असेल तर ती घंटा इथं आता आणून ठेवायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्याला आरती झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी महाराजांचा आशीर्वाद घ्या, आरती घ्या, महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांना प्रार्थना करा आणि घरातल्या प्रत्येक जणांनी गुरुपद आवर्जून घ्या. तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी गुरुपद द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्या महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता नैवेद्यामध्ये काय बनवावं, तर नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. आता सध्या मी फळं ठेवली आहेत, अशा पद्धतीने तुम्ही फळं ठेवा आणि त्यानंतर जेव्हा पुरणपोळीचा नैवेद्य होईल तर त्या वेळेस तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या घरी घरच्या घरी पूजा संपन्न करायची पूजा मांडणी केली आहे आणि घरच्या घरी कसं गुरुपद दिलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी पूजा मांडणी करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गुरुपद द्यायचं आहे. तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरातल्या सर्व सदस्यांनी महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद द्यावं, कारण आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरुची गरज असते. कारण गुरु जेव्हा गुरु करतो तर तेव्हा आपलं जीवन जे आहे तर ते सुधारायला मदत होतं. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी मार्गदर्शन करणारा असावा आणि तरच त्यांचं जीवन जे आहे तर ते योग्य मार्गाने चालत राहतं. म्हणून
या गुरुपौर्णिमेला आवर्जून तुम्ही सगळ्यांनी घरच्या घरी आपल्या महाराजांना गुरुपद द्यावं. ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य आहे, केंद्रामध्ये जाणं, त्यांनी केंद्रामध्ये दिलं तरी चालेल. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी अशा पद्धतीने साधी आणि सोपी मांडणी करा आणि मग घरच्या घरी सर्वांनी गुरुपद घ्या. तर इतकीच माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखीन काय माझ्याकडून चुकलं असेल तर ते देखील तुम्ही मला सांगा आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर इतकीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच महाराजांच्या सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.